मृत्यू हा शेवट नसतो, कधी-कधी तो दुसऱ्यासाठी नवा जन्म ठरतो. या सत्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयानं अधोरेखित केलंय. अवयव दान सारख्या पवित्र कार्याचा गौरव करण्यासाठी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आलाय. मृत्यूनंतर अवयवदान करून अनेकांना नवजीवन देणाऱ्या 19 व्यक्तींच्या नातेवाईकांचा नुकताच विशेष सन्मान करून त्यांना अवयव दान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलंय. अवयव दानाबाबतची भीती व संकोच दूर करून मृत्यूनंतरही आपले जीवन अर्थपूर्ण ठरू शकते हे पटवून देणारा हा उपक्रम ठाण्यासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार ज्यांनी अवयव दान केले त्यांच्या कुटुंबियांचा जाहीर सत्कार व्हावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अवयव दान करणाऱ्या 19 कुटुंबियांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे उपस्थित होते. समारंभात वातावरणात भारावून गेले होते. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच वेळी एक अभिमान होता. आपल्या एका निर्णयामुळे कुणाचे तरी आयुष्य वाचले, कुणीतरी नव्याने श्वास घेतोय. मृत्यूनंतरही आपले अस्तित्व दुसऱ्याच्या जीवनाला आधार देऊ शकतं हे जिवंत उदाहरण या 19 कुटुंबियांनी घालून दिलंय. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या माध्यमातून झालेला हा सन्मान फक्त या कुटुंबांच्या आठवणींना उजाळा देणारा नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारा आहे. आपण नेहमी सांगतो की दानदान श्रेष्ठदान काय आहे. अवयवदानापेक्षा श्रेष्ठदान कुठलाही नाही हे आज जगाने मान्य केलेलं आहे. पहिले जे आपण रक्तदान करायचो, रक्तदानासाठी लोक तयार नसायचे, परंतु नंतर ती मोहीम रूपात झाली आणि रक्तदान आता जोरात व्हायला लागलं आहे. अवयवदानाबरोबर जनजागृती व्हावी आणि ज्या ज्या लोकांनी अवयवदान केलं, उजवली अवयवदानमध्ये आपण जे जिवंतपणे आपण कोणाचा अवयव घेत नाही. जिवंत माणूस फक्त जिवंत माणसाला त्यांच्या नातेवाईकापैकी कोणातरी एखादा अवयव किंवा त्याचा तुकडा देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल किडनी एक देऊ शकतो किंवा लिव्हरचा एक तुकडा देऊ शकतो आणि आपल्या जवळच्या माणसाचा जीव वाचू शकतो. परंतु बरेच असे केसेस ॲक्सिडेंट असतील किंवा बाकीच्या वेळेस ज्या ब्रेन स्टेम डेथ होते त्या ब्रेन डेथ होते, परंतु बाकी अवयव चालू असतात. हृदय असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, सगळे अवयव चालू असतात. अशा वेळेस NEO ती जी व्यक्ती आहे ती मृत पावण्याच्या याच्यात असते, म्हणजे मृत्यूच्या दारातच असते आणि मृत्यू होतोच त्यांना पुढे आपण सर्वाइव्ह नाही करू शकत. अशा वेळेस ज्या नातेवाईक सुज्ञ असतील ते आम्ही काउन्सिलिंग करतो आणि अशा वेळेस आपण ह्या लोकांचा अवयव जे आहे ते अवयव दानाचा आपण प्रक्रिया करतो. बऱ्याच लोकांना याबद्दल संकोचही वाटतो की अवयवदानचं संमतीपत्र देणं किंवा अवयवदानचं फॉर्म भरून ठेवणं, परंतु आपण जिवंतपणे नाही घेत. चुकून जर कधी आपला काही झाला ॲक्सिडेंट, अशी काही कंडिशन आली तर आपला अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकतो आणि शरीरातला प्रत्येक भाग डोळ्यापासून तर स्किनपर्यंत, चामडीपर्यंत आपण अवयवदान करू शकतो. आणि हे NEO नस्तर देह आहे. आपली डेथ झाली तर एकतर पुरणार किंवा जाळणार किंवा बाकी प्रक्रिया करणार, ती बॉडी नष्ट करणार आहे. त्यापेक्षा ते जर अवयव आपण जर कोणाला दान केलं तर ते अतिशय चांगली गोष्ट होते. बऱ्याच वर्षी अशा डेथ जेव्हा होतात तेव्हा नाते तयार होत नाही, परंतु जर ज्या माणसाने विल केली असणार किंवा त्या माणसाने जर तो अवयवदानचा फॉर्म भरला असेल किंवा त्याच्याकडे सर्टिफिकेट असणार अवयवदान करायला तयार असण्याचं, तर त्याची शेवटची इच्छा म्हणून का होईना आपण अवयवदान करू शकतो. ही जनजागृती व्हावी, आणि फक्त एक कार्यक्रमच्या रूपात न राहता ही मोहीम व्हायला पाहिजे. त्याचं टोटल लोकांना जनजागृती व्हावी या दृष्टीने आपल्याकडे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अवयवदान दिवस साजरा करण्यात आला. आपण यावेळेस प्रतिज्ञा घ्यायला लावले लोकांना. महाराष्ट्र हा भारतातनं प्रथम क्रमांकावर प्रतिज्ञा घेणारा देश ठरला. त्याच्या व्यतिरिक्त आपण अवयवदानचे फॉर्म भरून घेतले. अवयवदान आपण पहिले फॉर्म भरायचो, आता ऑनलाईन भरलं जातं. ऑनलाईन पद्धतीने आपण किंवा मोबाईलवरही आपण अवयवदानचे फॉर्म भरू शकतो. ही आपण बऱ्याच अंशी मोहीम राबवली आणि माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या सूचनानुसार ज्या ज्या लोकांनी आपल्याकडे गेल्या वर्षभरात अवयवदान केलं होतं त्याच्या नातेवाईकांचा सत्कार करावा आणि हाच कार्यक्रम आपण 19व्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टच्या दिवशी माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या 19 फॅमिलीचा आपण सत्कार केला. त्या दिवशी त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्याचा यथोचित सत्कार केला. त्याचे जे बोललो बऱ्याच अंशी वातावरण एकदम भावनिक होतं. काही तथा एक लेडी होती, त्यांच्या मिस्टरांची 1 महिन्यापूर्वी डेथ झाली होती आणि त्याचं पूर्ण अवयव त्यांनी सगळं दान केलं होतं. डोळ्यात पाणी होते लोकांच्या. आम्ही त्यावेळेस भारावून गेलो, परंतु ही जनजागृती व्हावी याच्यामागचं एक उद्दिष्ट हे पण होता. त्यांना इथे त्याचा सत्कार व्हावा, त्यांना मान सन्मान मिळावा
आणि जनजागृती होईल त्या दृष्टीने 19 लोकांचा आपण त्या दिवशी केलेला आहे. मी आव्हान लोकांना सगळ्यांना करेल की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचा फॉर्म भरून देणं. तो नेटवरही अवेलेबल आहे किंवा जर तुम्हाला काही अडचणी असतील जवळचं सरकारी रुग्णालयात जाऊन तुम्ही याच्याबद्दलचं तुम्ही माहिती घेऊन ते अवयवदानाचा फॉर्म भरू शकता. आणि नक्कीच तुम्ही गेल्यानंतरही तुमचं देह नष्ट झाल्यानंतरही तुमचं अवयवच्या रूपाने बऱ्याच अंशी आपण जिवंत राहू शकतो. धन्यवाद.